आणि आता थेट जाऊयात दिल्लीमध्ये ठाकरे गटाच्या खासदारांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्या प्रयत्नानुसार हा इथं जाणीवपूर्वक सकाळी 7 वाजल्यापासून बातम्या सोडल्या कोणीतरी. म्हणून मी आज या बंडू या इकडे सगळ्याकडनं दृष्टी कुठे दुसरीकडे वळवावी असा प्रयत्न केला जातो आणि त्या प्रयत्नानुसार हा इथं जाणीवपूर्वक सकाळी 7 वाजल्यापासून बातम्या सोडल्या कोणीतरी. म्हणून मी आज या बंडू या इकडे बस 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 या आता उठलं ते या इथे या तू बरे उठले ना ते बरंच मान राखलं आपल्या सर्वांना माहिती परत करूया आपण सर्वजण जाणता की सकाळपासून एक अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत, अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे. आपल्याला माहित असेल की काल सुद्धा लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं. तेव्हाही सगळे खासदार हजर होते. आताही 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे. 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये. आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरी चालेल, आमची वज्रमुठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे रोज पुढ्या सोडत असतात. मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती. माहितीये का, माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती. पुढे काय झालं, मग त्या बातमीत तर वळवायचं असेल का आमच्यावर काय यायचं. शिवसेना त्यांचे खासदार चालली, पुन्हा आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मनकलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो. एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत. इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काहीच जण उतारवू द्या, आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत. त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय त्यातनं तुम्ही आपण त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही आम्हाला काय माहिती, दावा करणाऱ्यांना विचारलं पाहिजे की दावा कशाच्या आधारे करता. आता तुम्ही पाहिलं ना, हे समोर आहे हे चित्र आणि ते चित्र दाखवा तुमच्यासोबत आलेली. इथे सभा आहे, सगळे बसलेत. आमचा सांगा बरं कोणाचा फोन आला. कोणाचाही फोन नाहीये. कोणाचा फोन आला वाईट एवढे सगळे महाराष्ट्रासमोर खासदार उभे आहेत, बसलेले आहात. भविष्यामध्ये हिंदुत्व विकासाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास पाहून आम्ही जाणार नाही महाराष्ट्राला सांगणार का? 100% मुळात असं आहे की आम्ही कुठंच जाणार नाही. पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे जरा कळू दे तरी खरं आम्हाला. या देशात बांगलादेशमध्ये काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले, आवाज नाही काढत. मणिपूरवर महिलांवर हल्ले झाले, वोट नाही उघडत अजूनही. आणि अमेरिकेत काल जे प्रकार येत होते त्या प्रकार जे काय काल घडलंय, हिंदुस्थानातील आपल्या माणसांना बेड्या ठोकून 45 तास ज्या पद्धतीनं महाराष्ट्र देशात आणलं गेलं, म्हणजे इकडे अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हा देशाचा अपमान आहे. कारण ते अमेरिकेचं विमान नाही, ते त्यांच्या सैन्याचं विमान, सैन्य दलाचं विमान आहे ती. आणि मिलिटरीचं विमान आमच्या विमानतळावर उतरतं, तिकडे डुबकी घेता येते. ती डुबकी कशाला, तर इकडे निवडणूक आहे दिल्लीमध्ये. निवडणुकीशिवाय तुमचं हिंदुत्व काय नाही, फक्त सत्ता. हिंदुत्वाशी त्यांचं काही लागलेलं नाही, लक्षात घ्या. फक्त सत्ता, बाकी काही नाही. आणि ही सगळी नोकरवशाही त्यांच्या दावणीला बांधलेली आहे ती. आणि म्हणून त्यातून हे घडत असतं. मला याच्यात निश्चितपणे तुम्हाला उलट राग आला पाहिजे
की काल देशाचा जो अपमान अमेरिकेनं केलेला आहे आणि ते छोटे छोटे देश आहेत त्यांनी डोळ्या वाटवून सांगितलं अमेरिकेला अजिबात चालणार नाही म्हणून. मग त्या देशाने जर असं उत्तर दिलं, सांगितलं आम्हाला पैसे पाठवायचे नाही, आमचं विमान येईल आणि आम्ही सैन्य आमची माणसं घेऊन जाऊ, का तुम्हाला नाही सांगता आलं? तुम्हाला माहिती होतं की विमान येणार आहे म्हणून, सांगायला पाहिजे होतं. जसं तिकडे तुम्ही घोषणा दिलं होतं ट्रम्पच्या सरकारबद्दल, दोघांनी हात मिळून ट्रम्पचा मोठा प्रचार केला होता. तो प्रचार केला तर ट्रम्पचा पराभव झाला. तुम्हाला तिथं त्या निमंत्रणासाठी वाट बघावी लागली होती, हे लक्षात घ्या. झोंबताय ते सगळं. मग हे असे काहीतरी उद्योग करायचे आणि दिवसभर चॅनलने ते दाखवायचं. सत्य समोर आहे बरं का, तेवढं बघा आणि सत्य दाखवा. यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण. मी आता बोललो ना की तुम्ही जाणीवपूर्वक, हे आमच्या खासदार चिडलेत सगळे आता, खरंच आता चिडून बनवत होते आतमध्ये. साहेब मतदारसंघात आमच्याबद्दल लोकांनी, तुम्ही फोटो दाखवता कोणाचे पण, भविष्यात ईडी सीबीआयच्या नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्व जागा झालं तर कुठलं हिंदुत्व? आम्ही हिंदुत्व सोडलंय. आदरणीय उद्धवजींनी हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचं हिंदुत्व हे 52 कशी आहे, ढोंगी नाही, ते सर्व समावेशक आहे. ते देशाशी आहे, ते राष्ट्राशी आहे, त्या राष्ट्राच्या मातीशी निगडित आहे. जो जो ह्या राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करायला तयार आहे तो आमचा हिंदू आहे असं आम्ही समजतो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा विचार घेऊन पुढे आदरणीय उद्धवजी चाललेले आहेत. टायमिंग महत्वाचं आहे. राज्यामध्ये एकीकडे शिंदे यांना बाजूला केलं जात आहे असं सातत्याने सांगितलं जातं, त्याच वेळेस खासदार संपर्कात आहे की बातमी येते, याकडे कसं बघता? धन्यवाद देतो तुम्हाला. हेच त्याचं कारण आहे. हेच त्याचं कारण आहे. म्हणून मी सुरुवातीला विसंवादद्वारे जे सांगितले, नाव घेऊन बोलायचं नव्हतं. तो जो काय प्रकार सुरू आहे त्यांचा, सरकार धड चालत नाही. आत्ताही बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे ते पहा तुम्ही. कशा बातम्या थांबवायच्या, या बातम्या आल्या का ते थांबतं ना. ज्वलंत विषय थांबवायचे, महागाईचे, अत्याचाराचे, आता पुन्हा बदलापूरला बलात्कार झाला, हे सगळे विषय थांबवायचे आहेत. मग हे विषय सोडले का दिवसभर चॅनलवर ही भजनं सुरू होतात. ही भजनं थांबली पाहिजेत. इथं निष्ठेने बसलेली माणसं आहेत, त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त करू नका. हे सगळे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत, त्या शिवसेनेसोबत. असं म्हणतायत की त्या पक्षात फक्त तिघच उरतील, संजय राऊत, आदित्यजी आणि उद्धवजी, बाकी सगळे खासदार येणार, आगे आगे देखू होता की असा दावा नरेश मस्के करतायत. मला वाटतं मी उत्तर दिलंय, ह्याच्या पलीकडचं उत्तराची गरज नाही. त्यांचा विचार करावा, त्यांनी त्यांचा विचार करावा. जे महाराष्ट्रात होत आहे, महाराष्ट्राची जनता पाहते आहे आणि त्याच्यापेक्षाही त्यांच्या पक्षामध्येच जी आता हलचल सुरू आहे, काय होत आहे काय नाही, कोणाला कसं लेखलं जात आहे, कोणाला काय महत्व मिळत आहे, महत्व कसं कमी केलं जात आहे, या गोष्टीकडे त्यांनी सखोल विचार करावा. इथे 3 नाही, इथे आहेत ते सगळे 9 लोकसभेतले आणि 2 आमचे राज्यसभेतले 11च्या 11 खासदार मजबूतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर उद्धवजींच्या नेतृत्वात. पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत. पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत. मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत आहेत. काल परवाकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं. मंत्री गेले तेव्हा लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या त्यांच्या गाडीवर. हे विसरू नका बरं का. तो सगळा असंतोष कुठे डायव्हर्ट करायचा, तर त्याचे हे प्रकरण आहे. मुंबईतील पक्षप्रवेश होणार आहे, अशा 2-2 जागी पक्षप्रवेश होत आहे, तर ऑपरेशन टायगर नंतर हाही एक एलिमेंट आहे का? मला असं वाटतं त्यावर आदरणीय उद्धवजींनी यापर्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे. ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा. जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही. का गेलेत, एक मिनिट, का गेलेत? ईडीच्या भीतीपोटी गेले, प्रलोभनापोटी गेले, निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले. चंद्राबाबू नायडू हे सरकारसोबत नाहीयेत का, ही त्यांना भीती वाटते का, म्हणून इतर खासदारांशी, इतर पक्षाच्या खासदारांशी संपर्क होतोय? चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान जो जाहीरनामा दिला, त्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांना 5% आरक्षण द्या अशी त्यांची मागणी. वक्फ बोर्डामधील ज्या सुधारणा आल्या त्याच्याशी चंद्राबाबू नायडू सहमत नाहीये. मग आता तिथे जो काही गोंधळ सुरू आहे, कदाचित गेले
तर आपल्याला कोणाला तरी हवंय हे पुढे सोडण्याचं काम चालू आहे. बाकी काही नाही. नितीश कुमार सुद्धा खुश नाहीये. आपल्याला एक प्रश्न आहे. गेल्या वेळी संजय राऊतच्या घरी आपण असेच एकत्र आला होता, पण त्यानंतर तुमच्या पक्षात फूट पडली होती. नाही, तेव्हाही आठवण करून घ्या. जे गेले होते ते त्या बैठकीत नव्हते. आठवतं तुम्हाला? जे गेले होते ते त्या बैठकीत आलेच नाही. आम्ही जे होतो ते तसेच होतो, ते आजही तसेच आहोत. फरक नाही पडला आमच्यात. नाही आई नीती नंतर आता तुम्हाला दाखवतो संजय दिला पाटील. एक प्रश्न धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जो पोटगीचा विषय आला तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र हिंसाचार प्रकरणामध्ये त्यांना अंशतः दोषी मानलेलं आहे न्यायालयाने. आणि असा व्यक्ती अंशतः दोषी असा व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. विरोधी पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे? मला वाटतं या संदर्भात आदरणीय उद्धवजींनी धडा घालून दिलेला आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री असताना नुसता आरोप झाल्यावर राजीनामा घेतलेले आहेत. मग ते संजय राठोड तेही आज मंत्रिमंडळात आहेत, हे दुसरे तेही मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्यावर आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंच्या संदर्भातला होणारा आरोप प्रचंड गंभीर आहे. अंजली दमानिया आणि इतर मंडळी जी काय आरोप करतायत हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर लाजिरवाणं वाटलं पाहिजे सरकारला. महाराष्ट्राची अब्रू जाते. एक राजीनामा द्यावं, स्वच्छ तर परत यावं. कोण म्हणतोय? एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपच्या पोटातली अपेंडिक्स आहे, ती वेळ आल्यावर कापून टाकतील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याच्यावर नरेश वस्तींनी असं म्हटलंय, तुमची शिवसेना ही काँग्रेसच्या शरीरातला मूळव्याध आहे आणि मूळव्याध अपेंडिक्स शरीरात असतो, मूळव्याध सांगायची गरज नाही. ही गरज राजकीय संस्कृती नाही महाराष्ट्राची. पण यावर तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतं शिवसेना काय आहे तुम्ही स्वतः सगळेजण जाणता. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी विचारांना घट्ट पकडून आहे तेही तुम्ही जाणता. आणि आम्ही काँग्रेस सोबत आहोत. म्हणजे काँग्रेस जेव्हा उद्धवजींचं एक अतिशय समर्पक वाक्य आहे, 25 वर्ष आम्ही भाजपाबरोबर होतो, पण आम्ही भाजपाशी वासी झालो का? नाही झालो ना. मग आम्ही आज काँग्रेस बरोबर पण झालो, काँग्रेसवाशी झालो का? बरं, काँग्रेसच्या संदर्भात शिवसेनेचा इतिहास आहे. आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला अनेकदा पाठिंबा दिलेला आहे. मग तो शेखावत जेव्हा आमच्या देशाचे राष्ट्रपती होताना असू द्या, प्रणव मुखर्जी असू द्या, मुंबईमध्ये मुरली देवरांना महापौर करणं असू द्या, यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा पाठिंबा मिळालेला आहे. तो तात्विक विषयावर आहे. तो कुठल्या तरी विचारधारा सोडून गेलेला नाही, एवढं मात्र लक्षात आज तिवारी एक मिनट आज पूरे देश में सभी चैनलों पर खबरें चल रही है. हम भी स्तंभित हुए कि यह खबरें कैसी आई, कहां से आई. आप जानते हो कि पार्लियामेंट शुरू है और जिनके पैरों तले मिट्टी जमीन हिल रही है, ना यहाँ कारोबार ठीक हो रहा है, ना राज्यों में कारोबार हो रहा है ठीक हो रहा है. वो जो पालक मंत्री के लिए भी जो झगड़े चल रहे हैं आपस में, मंत्रियों पर भ्रष्टाचारों के आरोप हो रहे हैं, मंत्रियों पर अनाचार के आरोप हो रहे हैं. ऐसी स्थिति में सरकार वहां इतनी बड़ी संख्या में आने के बावजूद भी ठीक से चल नहीं रही है. फिर ये कैसे करेंगे? तो फिर हवा चला दो. कल ही आप जानते हो, कल ही हमारे पार्लियामेंट में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी को कार्यालय के लिए जगह मिली. हमने उसका उद्घाटन किया. सभी सांसद 11 के 11, 9 हम लोग, 9 2 11, 2 हमारे राज्यसभा के सांसद, सभी वहां उपस्थित थे. अब ऐसी स्थिति में जब सब कुछ अच्छा चल रहा है और उनके ऊपर ही आरोप हो रहे, तो फिर खबरें घुमाएं कैसे? तो ये खबर छोड़ दीजिए. और ये खबर इसलिए छोड़ी, इसलिए हमने आज तुरंत, आप जानते हो शुक्रवार के दिन लोकसभा में जब सांसद चलते तो सांसद अपने अपने कॉन्स्टिट्यूशन में जाने के लिए तैयार रहते. ऐसे वक्त में सभी यहाँ मिले, सभी आए हैं और सभी आपके सामने बैठे. शिवसेना का एक भी सांसद कहीं गया नहीं. वो 100% शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के साथ में है और निष्ठापूर्वक है, ये बताने के लिए हमने